शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला अंकुश पाटील ॲग्रो या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे तारीख 30 ऑक्टोबर 2025. आज आपल्याला मी अमिनो ॲसिड घरी कसं बनवायचं आणि त्याला वैज्ञानिक पद्धतीनं शास्त्रीय आधार जो काय आहे ते आपण बघणार आहे. आणि आपलं अमिनो ॲसिड शास्त्रीय पद्धतीनं शास्त्रीय कसोटीनं कसं बनवतोय आणि तुम्हाला माझ्या साध्या भोळ्या शेतकऱ्याला साध्या सरळ पद्धतीत कसं सांगणार आहे, वैज्ञानिक पद्धती मी सांगणार आहे. बघा आता आपण काय करतो बघा शेतकरी मित्रांनो, थोडासा व्हिडिओ मोठा होईल आणि जरा आता संध्याकाळची वेळ झालेली 8 वाजलेले आणि बघतोय आपण की इथं घरात जरा भांडी कुंडी वगैरे, आपण काय शेतकरी माणसं आहे त्यामुळं आपला व्हिडिओ जरा भांड्यांचा वगैरे आवाज येईल. पोरं जरा लुडबुड चालू आहे, टायमिंग आहे जेवणाचं, तरी पण माझ्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ बघणार. अमिनो ॲसिड तर बांधवांनो, शेतकरी बंधूंनो, अमिनो ॲसिड बनवायचा आहे आपल्याला. तर अमिनो ॲसिड ज्यावेळेस आपण दुकानावरून खरेदी करतो, आपण काय करतो बांधवांनो, अमिनो ॲसिड म्हणलं की बॉटल जातो दुकानातून खरेदी करतो, त्याच्यावर काय लिहिलंय काय आहे काय बघत नाही आपण. त्याच्यावर लिहिलेलं असतं अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60%, 70%, 80% असं लिहिलेलं असते आणि त्याच्यावर आपले पैसे काढले जातात. पण आपण काय वाचतोय का? काहीच वाचत नाही. जो शेतकरी वाचेल तोच वाचणार आहे इथून पुढे, लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो. आणि आपल्याला ज्या वेळेस जर बॉटलवर जर पाहिलं बांधवांनो, तर अमिनो ॲसिड असं बॉटलवर लिहिलेलं असतं समजा 40%, बरोबर, आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, त्याच्यामध्ये खाली कंसात त्याच बॉटलवरती कंपनीमध्ये लिहिलेलं असतं प्रोटीन हायड्रॉलिसिस. काय लिहिलं असतं बांधवांनो? प्रोटीन हायड्रॉलिसिस. आता हे प्रोटीन हायड्रॉलिसिस म्हणजेच अमिनो ॲसिड. मग आता हे प्रोटीन हायड्रॉलिसिस म्हणजे काय? आता आली पंचायत, ही काय पाटील सर सांगायला लागले हे प्रोटीन हायड्रॉलिसिस कसं करायचं. पण आता ह्या प्रोटीनच्या शब्दांच्या आपण करूया. ह्या प्रोटीनला मराठीमध्ये बघा, माझ्या जो काही साध्या बोळ्या शेतकऱ्यांना इंग्लिशमध्ये समजणार नाही म्हणून मी मराठीत लिहिलंय प्रोटीन, आणि इथं हायड्रॉलिसिस खाली मराठीत हायड्रॉलिसिस ही लिहिलेलं आहे. मग आता ह्याचं बघा, हा प्रोटीन एक शब्द केला आणि इथं हायड्रो केला. काय केला? हायड्रो. आणि ही लिसिस, ह्या शब्दांची आपण फोड करायची. आता प्रोटीन म्हणजे काय? मग प्रोटीन हायड्रो आणि लिसिस, प्रोटीन हायड्रोलिसिस. बघा प्रोटीन कशातून मिळणार आहे आपल्याला? अंडी, दूध, मटण, मासे, जो मांस खातो, जो हे खातो तो काय करेल? प्रोटीन पाहिजे शरीराला. 1 किलो जर वजन असेल तर माणसाच्या 1 किलोला 1 ग्रॅम. आता माझं 85-90 किलो आहे तर मला रोज 85-90 ग्रॅमची प्रोटीनची गरज आहे. जर तुमचं 50 किलो जर वजन असेल तर तुम्हाला 50 ग्रॅमची रोज प्रोटीनची गरज आहे. मग प्रोटीन आपण कशातून घेतो? मांसाहारी जी व्यक्ती असेल ते काय करतो? अंडी खायल, मासे खायल, दूध खायल, परत तुमचा मटण खायल. आणि जो शाकाहारी आहे तो काय करेल? डाळी खायल. डाळीतून प्रोटीन मिळेल ना, डाळीतून प्रोटीन मिळेल तुम्हाला. मग डाळी वगैरे आपण ह्याच्यातून काढतो. मग शाकाहारी काय करणार? डाळीतून घेणार. मग आता बघा, आता आपल्याला काय करायचं? स्वस्तात पाहिजे. आता जर आपण म्हटलं अंड्यातून प्रोटीन घ्यायचं असतं, आपल्याला बाबा अंड्यातून प्रोटीन काढायचं बाबा 100 ग्रॅम अंड्यातून प्रोटीन काढायचं असेल तर काय घ्यावं लागतील आपल्याला? एका अंड्यातून 2 ग्रॅम प्रोटीन मिळेल. मग जर 100 ग्रॅम जर घ्यायचं असेल 50 अंडी लागतील आपल्याला. किती लागतील? 50 अंडी लागतील. आणि मग 50 अंडी म्हटल्यानंतर 6 रुपये एक अंडे. 100 ग्रॅम प्रोटीन घेण्यासाठी किती खर्च आला आपला? 300 रुपये. किती आला? 50 गुणिले 6 300 रुपये. तेच जर आपण सोयाबीन घेतलं, सोयाबीन स्वस्त आहे, 50 रुपये 60 रुपये किलो आहे. 50 रुपये 60 रुपये किलो आहे आणि 100 ग्रॅम प्रोटीनमधून तुम्हाला मिळणार आहे 50 ग्रॅम प्रोटीन. मग 200 ग्रॅम ज्यावेळेस तुम्ही सोयाबीन घ्याल त्यावेळेस तुम्हाला मिळेल 100 ग्रॅम प्रोटीन. बघा मग 100 ग्रॅमला किती खर्च आला तुमचा? इकडं 12 रुपये खर्च आला. कारण सोयाबीनचा दर किती आहे आता आपल्या शेतकऱ्याला मिळत असेल हो,
4,000 4,500, पण मार्केटला आपण 6,000 रुपयांनी पकडू तर तो 6,000 म्हणजे 60 रुपये किलो, म्हणजे 100 ग्रॅमला 6 रुपये. 200 ग्रॅमला म्हणजे एका 100 ग्रॅम सोयाबीनमधून आपल्याला प्रोटीन किती मिळेल? 50 ग्रॅम. आणि जर मग 100 घ्यायचं असेल तर 6 + 6 12 रुपये. म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल? मग आता हे प्रोटीन कशातून मिळणार आहे? अंडी, मटण, दूध, दही म्हणजे हे प्रोटीन. सोयाबीन ह्या डाळी. आणि दुसरा म्हणजे हा लक्षात आला तुम्हाला कशातून मिळणार आहे? मग तुम्हाला हायड्रोलिसिस. बरं, हायड्रो म्हणजे काय? हे प्रोटीन. प्रोटीन म्हणजे तर काय लक्षात आलं? बरं, आता दुसरा गोष्ट आहे आपल्याला हायड्रो. हायड्रो म्हणजे काय शेतकरी बांधवांनो? आता हायड्रोलिसिस म्हणजे अवघड झाला. आता ह्याच्या आपण फोड केली, ह्याच्यात काय केला? हायड्रो. हायड्रो म्हणजे पाणी. लिसिस. लिसिस म्हणजे पाण्यात विरघळलेलं. विरघळलेले, वॉटर सोल्युबल. बघा, प्रोटीन पाणी विरघळले म्हणजे पाण्यात विरघळलेलं प्रोटीन म्हणजे अमिनो ऍसिड. किती सोपं आहे? तर बघा, ही प्रोटीन हायड्रोलिसिस म्हणजे आपल्याला काय इंग्रजांचं विमान आपल्या घरावर गेल्या झालं होतं ना, पण आता कसं झालं? पाण्यात विरघळलेलं प्रोटीन म्हणजे अमिनो ऍसिड. साधं सरळ सोपं आहे. आता विरघळणे बघा, विरघळणे हा विरघळलेले बरोबर, आणि मिसळले, मिसळणे ह्यातला फरक बघा बांधवांनो. विरघळणे आणि मिसळणे. पाणी घेतलं, पाण्याची बॉटल घेतली, त्याच्यामध्ये मी माती टाकली, मग काय होईल? पाणी गढूळ होईल ना बांधवांनो. मग गढूळ होईल. 1 तासानंतर अशी शांत बॉटल करून ठेवल्यानंतर काय होणार? माती खाली बसेल आणि स्वच्छ नितळ पाणी आपलं वर राहील. म्हणजे काय झालं की कालांतरानं माती खाली बसली आणि पाणी स्वच्छ वर राहिलं. बघतो ना आपण, झरा असेल, ओढा असेल, डबऱ्यामध्ये पाणी आपण पाहतो. आणि परत जर ती बॉटल हलवली तर काय झाले? परत पाणी गढूळ होईल. म्हणजे ती माती पाण्यात विरघळली का? नाही, मिसळली. मग आपण घरी त्याच पाण्यामध्ये आपण लिंबू सरबत बनवतो. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो? साखर टाकतो. साखर टाकल्यानंतर काय होते? पाणी गोड होते. आणि ते बॉटल आपण फ्रीजमध्ये ठेवतो. उद्या सकाळी जरी 4 दिवसानं जरी बॉटल घेतली तरी साखर खाली बसते का बांधवानो? नाही. मग साखर काय झाली? पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळली आणि माती पाण्यामध्ये मिसळली. हा फरक लक्षात ठेवा बांधवांनो. म्हणजे आपल्याला प्रोटीन पाण्यात कसलं पाहिजे? विरघळलेलं, मिसळलेलं नको आहे. म्हणून पाण्यात विरघळलेलं प्रोटीन म्हणजे अमिनो ऍसिड. आता बघा, आता आपल्याला घरी अमिनो ऍसिड बनवायचा आहे. काय करायचं आहे? अमिनो ऍसिड बनवायचं आहे. मग आता आपण काय घेणार? प्रोटीन. बर, आता आपण काय घेतलं? मग तुम्हाला उदाहरण देतो. तुमचा घोळ होतोय बघा. मला सारखा त्या एवढ्या महाराष्ट्रात 60-70 कार्यशाळा. दुधाचं काय करतो? तूप कशात आहे? तूप कशात आहे शेतकरी बांधवांनो? तूप दुधात. कशात आहे? मग दुधाचं काय करतो आपण? दही. दह्याचं काय करतो? ताक. दही घुसळल्यानंतर ताक आणि हे लोणी, आणि लोणी पासून तूप. आपल्याला साध्या आणि सरळ भाषेत तूप हे आपल्याला घ्यायचं आहे. दुधापासून जसं तूप घ्यायचं आहे तसं सोयाबीन पासून आपल्याला अमिनो ऍसिड घ्यायचं आहे. अमिनो ऍसिड मग कशात आहे? अमिनो ऍसिड कशात आहे? हे तूप आणि हा आपला अमिनो ऍसिड. हा कशात आहे? तूप कशात आहे? दुधात. अमिनो कशात आहे?
सोयाबीन. समजतंय का? परत 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 मी सांगत बसत नाही हा. बर, मग आता या सोयाबीनच्या कंपनीने काय केलं? आपलं 4,000 आणि 2800 आणि 3,000 रुपये चालू असते. ह्या सोयाबीनचं कंपनीने काय केलं? तेल काढलं. काय काढलं? आणि राहिलं काय? चोथा. तेल काढल्यानंतर चोथा किंवा पेंड. बरोबर? चोथा. तेल काढल्यानंतर ही चोथा राहिला. ही जे बघा तेल घेतलं सोयाबीनचं कंपनीने काय केलं? हे तेल काढून घेतलं आणि हे तेल काढल्यानंतर जी आपली पेंड काढतो बघा, पेंड जे तेल काढल्यानंतर जो चोथा राहिला, ही जी पेंड राहिली आपली, ह्याला काय करायचं? ह्याच्यात काय आहे? फक्त प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट आहे. मग माझ्यासारख्या तुमच्यासारख्या काय हुशार माणसाने काय केलं? ह्याच्यामध्ये भरपूर प्रोटीन आहे, ह्याचा खूप मोठा बिझनेस होऊ शकतोय. हा चोथा जो राहिलेला आहे जर 20 रुपये 30 रुपये किलोने मिळतोय, हा 100 रुपये किलोने जर विकायचा असेल तर काय केलं? हाच चोथा मी काही कंपन्यांनी काय केला? तो शुद्ध केला. जे खाण्यासाठी आपल्याला तो शुद्ध केला, त्याला फिल्टर केलं, त्यातला एक्स्ट्रॅक्ट वगैरे गरम पाण्यानं वगैरे धुवून वगैरे खाण्यासाठी. आणि तो सोयाबीनचे गोल 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 बॉल आपले येतात बघा. काही ठिकाणी याला सोया चंक्स म्हणतो, काही ठिकाणी सोयाबीनचा सांडगा म्हणतात, काही ठिकाणी याला सोयाबीनची वडी म्हणतात, आणि काही ठिकाणी याला शाकाहारी मटण, बोवा लोकांचं मटण, माळकरी मटण, बोवा मटण म्हणतो. मग त्याचं आपण काय केली? सोया चंक्स. मग हा सोया चंक्स बघा, हे अमिनो म्हणजे तूप, हे लोणी म्हणजे सोया चंक्स, आता सोया चोथा म्हणजे पेंड, दही म्हणजे तेल, आणि दूध म्हणजे सोयाबीन. आता आपल्याला जर तूप घ्यायचं असेल, काढायचं असेल, तर काय काढावं लागेल? गरम करावं लागेल. लोणी गरम केल्यानंतर, लोणी कडवल्यानंतर, आमच्याकडं कडवता म्हणतात त्याला सांगली भाषेमध्ये, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा बांधवांनो. मग हे लोणी ज्यावेळेस गरम होईल ते वितळून ते कडकड करून त्यात मिठाचा पण खडा टाकला, त्याचं तूप होतं. तसं हे अमिनो ऍसिड गरम केल्यानंतर मग सोयाबीन चंक्स, सोयाबीनची वडी, सोयाबीनचा सांडगा ज्या वेळेस 100 डिग्री तापमान होईल त्यावेळेस त्याच्यापासून अमिनो. एवढं सगळं मी 2-2 तास 8-8 तास शेतकरी बांधवांनो कार्यशाळेमध्ये जीव तोडून सांगतोय, आणि नंतर शेतकरी बांधवांना म्हणतात, सर ती सोयाबीनची वडी आहे, सोयाबीनचा सांडगा आहे, त्याच्याऐवजी सोयाबीनचं पीठच घेतलं तर का चालेल का? म्हणजे परत एवढं सगळं 2 तास 3 तास सांगितल्यानंतर परत तुम्ही मला तो प्रश्न. मग मी त्यांना सरळ सांगतो, तुम्हाला जर तूप काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? दूध गरम करत बस म्हणून सांगतो त्यांना. मग दूध गरम केल्यानंतर काय होईल? गरम 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 त्याचा खवा होऊन जाईल, मग तुमचं तूप निघेल का? त्या पद्धतीनं अमिनो ऍसिड हा आपला सोयाबीन मध्येच आहे, परंतु ज्या पद्धतीनं त्यातलं ताक काढून घेतलेलं आहे आणि लोणी मक्खन राहिलेलं आहे आपल्याला, त्या पद्धतीनं आपल्याला त्यातलं तेल काढून घेतलेलं आहे सोयाबीन मधील, आणि तेल काढून घेतल्यानंतर जो आपला स्वतः राहून तो शुद्ध करून लोणी आपल्याला सोयाबीनचा चंक्स, सोयाबीनची वडी, सोयाबीनचा सांडगा आहे, तो कडवल्यानंतर आपल्याला अमिनो ऍसिड मिळणार. म्हणून आता इथून पुढं सोयाबीन दळून घ्यायचं नाही आणि तो प्रश्न मला करायचा नाही. करून सोयाबीनचं पीठ जो काय तुम्हाला संशोधन होईल कसं बनेल ते कमेंटमध्ये किंवा त्याचा व्हिडिओ करून आपल्या नंबरला टाका. तुम्ही साधे बोळे आहात हो, एवढं जीव तोडून तुम्हाला का सांगतोय? एवढं साध्या सरळ सरळ सोप्या भाषेत तुम्हाला का करून घेतोय? माझा गरीब गावगाड्यातला शेतकऱ्याला, साध्या बोळ्या शेतकऱ्याला हे समजावं यासाठी हे सगळं चालू आहे. बरं, आता मग लक्षात घ्या, लोणी कडवल्यानंतर तूप आहे, मग सोयाबीन चंक्स कडवल्यानंतर म्हणजे आता बघा लोण्यातलं तूप कधी निघणार आहे? 100 डिग्री तापमानाला निघणार आहे. तसा सोया चंक्स मधला अमिनो कधी येणार आहे?
त्या पद्धतीनं सोया चंक्स मधला अमिनो कधी येणार आहे, ज्या वेळेस याचं 95 डिग्री तापमान होईल त्यावेळेस हा आपला अमिनो ऍसिड येणार आहे. मग आता आपल्याला यायचं आहे बघा. व्हिडिओ खूप मोठा होईल बरं का बांधवांनो. हा मग आता बघा, आता आला आपला हा प्रोटीन म्हणजे काय आला, सोयाबीन, वडी, सोया, सांडगा, सोया चंक्स काही ठिकाणी म्हणतात. हा बरोबर, हा म्हणजे प्रोटीन. हायड्रो म्हणजे पाणी, पाण्यात विरघळणे म्हणजे पाण्यात विरघळायचं. आता आणि तापमान किती पाहिजे आपल्याला, उष्णता किती पाहिजे आपल्याला, उष्णता पाहिजे 95 डिग्री सेल्सिअस गरम तापमान. बरोबर. आता मात्र हिथं आपल्याला हे करावं लागेल. आता तुम्ही कोण कुठून माझा शेतकरी रानातून बघतोय, शेतातून बघतोय, आता रात्री पाणी पाजतोय, कुठे करतोय, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, जळगाव, नाशिक, सोलापूर, पुणे, हे सगळ्या, कोल्हापूर, सांगली, सातारा, सगळ्या महाराष्ट्र. आत्ताच अमरावतीचे शेतकरी येऊन गेलेत, संत्रा देऊन गेलेत. खूप लांबून शेतकरी येतात. काल निघाले होते 750 किलोमीटर अमरावतीहून शेतकरी आले होते. दिनकर वावगे आले होते, त्यांची टीम आली होती, आणि कोल्हापूरचे कृषी महाविद्यालयाची टीम आली होती. तर आता बघा, मग ज्या पद्धतीनं आता तुम्ही आहे तिथं, बरोबर, तुम्ही तुमच्या शेतात आहे, मी कुठं आहे, माझ्या घरात आहे. मग तुमच्या माझ्यामध्ये कोणतरी मध्यस्थी आहे की नाही, आहे की नाही, कोण आहे, मोबाईल. कोण आहे, ह्यो मोबाईल आहे. म्हणजे तुमच्यामध्ये माझ्यामध्ये दोघांना एकत्र आणले कुणी, ह्या मोबाईलने आणले. कुणी आणले. तसा ह्या सोयाबीन वडी मधला प्रोटीन आणि ह्या पाण्यामध्ये विरघळायला कोणतरी मध्यस्थी पाहिजे, कोणतरी एजंट पाहिजे. आज एजंट शिवाय काय चालत नाही. मग हे कोण असणार आहे, हा एजंट आपल्याला असणार आहे पोटॅशियम. किती मिनिटात झाला बघा व्हिडिओ, 17 मिनिट आत्ताच झाले बघा. होऊ दे का मोठा. पोटॅशियम हायड्रॉक्साईड आणि हे पाणी. बरोबर, त्याला KOH, याला H2O. बरोबर. हा आता बघा, आता काय, आता आम्ही मगाशी एवढं सांगितलं, आता 17 मिनिटं मगाशी आमचे म्हणलं, आमची मुलगी म्हणली 17 मिनिट होऊन गेले पप्पा. होऊ दे व्हिडिओ मोठा होऊ दे, काय म्हणजे होऊ दे, काय अडचण नाही, होऊ दे. हा बघा, आता आपल्याला काय आला, सोयाबीनची वडी आली. सामग्री बघा आली, काय आली, प्रोटीन हायड्रोलिसिस मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं तसंच प्रोटीन आपल्याला काय, म्हणजे लोणी, सोयाबीनची वडी, सोया चंक्स, सोया सांडगा, सोया चंक्स आला. दुसरा आपल्याला एजंट पण पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH आला, आणि पाण्यात विरघळ. आता एक गोष्ट राहिली, काय राहिल्या, एक गोष्ट राहिलेली आहे, ती काय, गरम करायचं. काय करायचं, गरम करायचं. मग आता 10 लिटरला आपल्याला काय लागणार आहे सामग्री बघा. 10 लिटरला आपल्याला हे 2 किलो सोयाबीनची वडी घ्यायची, आणि KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड 1 किलो घ्यायचा. काय घ्यायचा, आणि इथं पाणी लागेल आपल्याला एक 8 लिटरच्या आसपास पाणी लागेल. किती लागेल, 8 लिटर. बघा, 8 लिटर पाणी, 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड, 2 किलो KOH. ही एवढं घेतल्यानंतर आपला अमिनो ऍसिड तयार होणार आहे बघा. मग आता हे तर खरी गंमत आहे. आता हे तयार होईल. मग आता कधी होणार आहे, सगळं लागणारं सामान बरोबर आहे, पण उष्णता यातला प्रोटीन कधी विरघळणार आहे, 95 डिग्री तापमान झाल्यानंतर यातला प्रोटीन पाण्यामध्ये विरघळणार आहे. नाहीतर काय होईल, पाण्यात मिसळेल. वांग्याची भाजी आपण कशी शिजल्यानंतर चांगली खातो ना,
हे अर्ध कच्चे आहे, म्हणजे त्यातला प्रोटीन अर्धा कच्चा विरघळला नाही पाहिजे, पूर्णपणे प्रोटीन ह्या पाण्यात विरघळला पाहिजे. तो कधी विरघळणार आहे? 95 डिग्री तापमानाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड ह्या सोयाबीन चंक्स मधला प्रोटीन आहे तो ह्या पाण्यात विरघळणार आहे, पिघळवणार आहे. चलो आ जाओ, त्याला वितळून घेईल. काय घेईल? मग आता एक जर एवढं गरम करायचं म्हटलं तर करू शकेल 10 लिटर, परंतु मी तर सांगतो 100 10 लिटर 20 लिटर एकरी सोडा. मग ज्याचा माझा शेतकऱ्याचं 10 एकर शेत आहे, एका वेळी 100 लिटरला कुठं जागा घालत बसणार? छान. बर, हा शेतकरी बंधवांनो, हा जो व्हिडिओ दिलेला आहे हा जगातील पहिला यूट्यूबच्या इतिहासात असू द्या, ह्याच्यामध्ये असू द्या, जगातील गुगलच्या इतिहासात असू द्या, कुणीही ही जी मी जी टेक्निक सांगितलेली आहे ही टेक्निक आतापर्यंत तुम्हाला पहिल्यांदा टेक्निक खुले केलेली आहे. याला सर्वजण ह्या भारतात अंकुश पाटील अमिनो प्रोसेस म्हणतात. परंतु ही जी प्रोसेस आहे, हे जो फॉर्म्युला आहे, तर हा जो फॉर्म्युला आहे शेतकरी बांधवांनो, हा फॉर्म्युला कुंडलिनी शक्तीची योगाची मी दीक्षा घेतल्यानंतर साधनेमध्ये या शेतकऱ्यांना माझ्या आज जसं कर्ज बाजार मुक्तीचं कर्ज आंदोलन सुरू आहे, तर शासनाला सुबुद्धी द्यावी आणि शासनानं कर्जमुक्ती करावी अशी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. ह्या आई जगदंबेने प्रार्थनेमध्ये साधनेमध्ये तुमच्यासाठी दिलेला प्रार्थना आहे, याच्यामध्ये अंकुश पाटलाचं काहीही योगदान नाही. हे जे काय आहे हे सर्व तुमच्यासाठी आई जगदंबेनं दिलेला फॉर्म्युला आहे. ह्या तुमच्यासाठी हे वरदान आहे शेतकरी बांधवांनो. मग आता इथं पुढं काय आहे? आपल्याला 100 लिटर गरम करणं शक्य आहे का? नाही. मग आता काय करायचं? पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा एक गुणधर्म आहे. काय? पोटॅशियम हायड्रॉक्साईड. हे इथंपर्यंत आलं का? आता पुसू का जरा? तुमचं जर काय होईल बघा. आता पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा एक गुणधर्म आहे. काय? हे खुडतो बघा वरचं. काय करतो? बरं राहू दे, इथंच घेतो तुम्हाला. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा गुणधर्म आहे. हे 2 किलो सोयाबीन घेतलं, 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड 8 लिटर पाणी मिक्स करायचं लगेच नाही. आता मी सांगतोय तसं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाण्यात टाकल्यानंतर ते गरम होते. काय होते? गरम होते. मग आता हिथं आपलं डोकं म्या लावलंय. काय केलंय? आता हिथं काय होणार आहे बघा. मग मी काय केलं की 2 लिटर पाणी घेतलं, त्याच्यात 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकलं आणि एका बाजूला 8 लिटर पाणी घेतलं आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड. ज्यादा लवकर कुठलं गरम होईल? ज्याच्यात पाणी कमी आहे ते लवकर गरम होईल आणि ज्याच्यात पाणी जास्त असल्यानंतर कमी होईल. लय नसेल तर बघा, आणि जर हे जर लक्षात नसेल तर बघा, एका साईडला आपण काय केलं, 2 लिटर पाणी गॅसवर गरम करायला ठेवलं शिगडीवर, एका साईडला तेवढाच गॅस लावला आणि इकडं 8 लिटर पाणी गरम ठेवलं. मग कडं कुठलं पाणी होणार? 10 मिनिटांमध्ये. 10 मिनिटांमध्ये जिथं पाणी कमी आहे ते पाणी गरम होणार आणि ह्याला वेळ जाणार. म्हणून हे काय केलं की आणि प्रोटीन आपल्याला काय करायचं? आपला उद्देश साध्य करायचा आहे. काय करायचं आहे आपल्याला? आपला उद्देश दिमाग चलाने का है अपने को, क्या करने का है? तर 2 लिटर पाण्यात 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर उष्णता 100 डिग्री पर्यंत जाणार. म्हणजे आपलं, म्हणून काय करायचं, हिथं सुरुवातीला 8 लिटर तर पाणी घ्यायचं, म्हणून सुरुवातीला फक्त 2 लिटर पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? 2 लिटर पाणी. 2 किलो सोया चंक्स, 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड, 2 लिटर गरम पाणी. हे पहिल्यांदा सोया चंक्स घ्या, सोया चंक्स झाल्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाका आणि 2 लिटर पाणी टाका आणि काठीनं चांगला हलवा. मग पहिल्यांदा काय होईल? पहिल्यांदा ते कसं आपण गव्हाच्या पिठामध्ये चपाती करताना कणिक होत अशी गड होते. हळूहळू हळूहळू काय होईल, ती गरम होऊन पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्यातला प्रोटीन विरघळायला सुरुवात झाल्यानंतर 10-20 मिनिटं असं सारखं हलवा. 20 मिनिट काय होईल की त्याला उष्णता तयार होईल, बादली अशी तुमची गरम होईल. गरम झाल्यानंतर ते पूर्ण गरम झाल्यानंतर त्यातलं प्रोटीन 10 मिनिटानंतर पूर्ण विरघळायला सुरुवात होईल. काय होईल? आणि तुम्हाला असं ड्रॉप गळायला चालू. 20 मिनिटानंतर पूर्ण असं पातळ ते तयार होईल. आणि मग 20 मिनिट झाल्यानंतर परत 8 लिटर पाणी होतं, 2 टाकले, परत 1 लिटर पाणी टाका, हलवा, पातळ होईल.
परत दुसरा 1 लिटर टाका, हलवा. परत तिसरा 1 लिटर टाका, परत चौथा 1 लिटर टाका, परत पाचवा 1 लिटर टाका, परत सहावा 1 लिटर टाका, 8 लिटर पाणी टाका, हलवा. अर्ध्या तासात आपलं अमिनो ऍसिड तयार. काय झालं? तयार. मग किती सोपं आहे बांधवांनो अमिनो ऍसिड. आणि हे अमिनो ऍसिड जेवढं पिकाला द्याल तेवढं तुमच्या पिकांची वाढ चांगली होईल, सर्वांगीण फुलं भरपूर लागतील, सगळ्या झाडातून ट्रेसमध्ये बाहेर होईल. आणि जेवढं जाईल तेवढं तुमच्या जमिनीतून जाईल तेवढं जीवाणू वाढतील. आणि जे गांडूळ गेले त्याच्या वासानं गांडूळ वर येतील. आणि गांडूळ वाचल्यानंतर मग गांडूळ आल्यानंतर काय करतील, आपण म्हणतो मग आमच्या जमिनीचा पीएच वाढला एवढी खतं टाकून वगैरे. मग पीएच काय कमी करेल, हा गांडूळ काय करणार, गांडूळ ज्यावेळेस 50 ते 100 लिटर, आता सगळ्या व्हिडिओमध्ये बघतोय अमिनो ऍसिड सोडल्यानंतर गांडूळ वर यायला लागलेत. काय यायला लागलेत, अमिनोच्या वासानंतर. आता काय झालं, ही तो घरामध्ये मी व्हिडिओ बनवतोय, मला जर हे योग्य वातावरण नसेल तर काय करणार, मी व्हिडिओ पण बाहेर जाणार. तशाच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये रासायनिक खतं टाकल्यामुळं त्या गांडुळांना त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून ते काय गेले, जमिनीत खाली 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 गांडूळ गेले. ज्या वेळेस अमिनो ऍसिड 10 लिटर पासून सुरुवात होईल, 50 लिटर एकरात पडेल, त्यावेळेस काय होईल, अमिनो वर आपल्यासाठी योग्य झाले. वासानं अमिनोसाठी, खाण्यासाठी अमिनोच्या सुगंधानं गांडूळ वर येतील. मग गांडूळ हा कसा आहे की दिवस रात्र वरून येणार खाली, खालून वर आला की परत वरून खाली जाणार, खाली वर खाली वर खाली वर. म्हणजे आपल्या शेतीची नांगरट त्यानं सुरू केली, म्हणजे जमीन आपली भुसभुशीत झाली. परत आपला पीएच वाढलेला ह्या रासायनिक खतामुळं. मग तो काय करेल, गांडूळ असा तुम्ही कोणतीही औषधं टाकला. आता एखादा कोणतं म्हणला की बाबांनो आमचं ही औषधं वापरा 1 लिटर, 1000 रुपयाचं 1 लिटर औषध वापरा, जमिनीचा तुमचा पीएच सामू कमी होईल. काय होईल, सामू कमी होईल. अरे बाबांनो जमिनीचं क्षेत्रफळ 1 एकर, 1 एकरचं क्षेत्रफळ किती आहे, 43,500 स्क्वेअर फूट. बरोबर, हे वरच 3,560 स्क्वेअर फूट शेजारी हाणलं म्हणून आपण 40,000 धरूया. किती धरूया, 40,000. बरोबर. आता मला सांगा, ह्या 4 फुटाची 1 फूट सरी केली ह्या 40,000ची, मग झाले भागिले 4 केला तर किती फूट जाईल एक सरी, 10,000 फूट जाईल. किती जाईल, 10,000. हे 40,000 स्क्वेअर फूट आपलं 1 एकरात जमीन आहे आपण म्हणले, आणि त्याचं आपण असं 1 एकरामध्ये 4 फुटाची सरी केली आपण धरलं, आणि मग 40,000 भागिले 4 केल्यानंतर तुमचं किती आलं, 10 फूट अशी सरी लांब होईल. मग हे 10 फूट सरी लांब झाली. आणि तुमचं औषध किती टाकणार आहे तुम्ही, 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती झाला, 1 लिटर म्हणजे 1000 मिली. 1000 मिली म्हणजे 1 लिटर. आता मला सांगा, नाही हा हे बघा चुकते काहीतरी, बघा 1000 म्हणजे 1 मिली. बरोबर, 1 लिटर हा म्हणजे कितीत आला तुमचा, 40 फुटात भागिले 1000 केला. काय केला, 1000 मिली तुमचा किती आला, 1 3 गेले, राहिले तुमचे 40 फुटात 1 मिली तुमचं औषध चाललं. किती चाललं, 40 फुटात 1 मिली. एखाद्या कंपनीचं पीएच कमी करायचं औषध गेल्यानंतर झाडाच्या जमिनीची पीएच कमी होईल का, नाही होणार. शेतकऱ्यांना आपल्याला येड्यात काढायचं नाही, आपल्याला सांगतात आणि पैसे घेऊन जातात. परंतु आपला गांडूळ काय करणार आहे, गांडूळ काय करेल, गांडूळ परमेश्वरानं त्याच्या शरीराला त्याला असं वरदान दिलेलं आहे की जे काही खाईल ते टना दिवसात माती खाणार दिवस रात्रीत, आणि 9 पीएची खाऊ द्या, 10 पीएची जरी माती तिनं खाल्ल्यानंतर त्या गांडुळानं ज्यावेळेस त्याच्या संडास वाटे, त्याच्या विष्टे वाटे ज्यावेळेस ती माती बाहेर पडेल, त्याचा पीएच हा बरोबर 7 असतो, न्यूट्रल असतो, त्याचा सामू हा कमी असतो. म्हणजे आपल्या जमिनीचा जो पीएच वाढलेला आहे, सामू वाढलेला आहे, खराब झालेला आहे, तो सामू कोण खराब साळा करणार आहे, गांडूळ.
मग हे गांडूळ कशामुळे येणार आहे? अमिनो ऍसिड. म्हणजे अमिनो ऍसिडने तुमच्या वाढलेल्या जमिनीचा पीएच कमी येणार आहे. आता काही जण काय म्हणतात, अंकुश पाटलाच्या थेरीनं अमिनो ऍसिड जो बनवलेला आहे, आपला जो अमिनो आहे अमिनो ऍसिड, त्याचा पीएच आपला 14 आहे. किती आहे? आणि हे पीएच जमिनीला घातक आहे. बघा हा पीएच, पण तरी आम्ही एवढं सोडतोय. मग आता मी काय म्हणतो, अरे 1 लिटर म्हणजे 40 फुटात जाणार आहे. काय जाणार आहे? मी तर सांगतोय 1 एकरला 10 लिटर सोडा. किती सांगतोय? 10 लिटर अमिनो ऍसिड. बरं, दुकानात 1 लिटरची किंमत आहे 1000. 10 लिटर जर तुम्ही दुकानातून घ्यायची केला तर किंमत जाणार आहे 10,000. आणि आपल्या पद्धतीने जर केलं तर तुमची किंमत जाणार आहे 700, 800 नाही 45 गुणिले 450 रुपये. किती? ही 1 लिटर 1000ला जाणार आहे. इथं 10 लिटर 450 तयार होणार आहे. बर, आला विषय की काही जण जे तज्ज्ञ मंडळी आहेत किंवा काही जण आता आपल्या थेरीवर म्हणतात की याचा पीएच जादा आहे. तुमचा बुद्धिभ्रम, तुमच्यात बुद्धिभ्रम करायचा, तुम्हाला भीती घालायचं, पैसा मिळवायचा. काय करायचं? मग आता आपण 10 लिटर सोडला म्हणजे किती झाला? 1 लिटर म्हणजे किती? 1 लिटर म्हणजे 1000 मिली. किती? मग 10 लिटर म्हणजे किती झाला? 10 लिटर म्हणजे 10,000 मिली. बरोबर. आणि आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ किती आहे? 40,000 स्क्वेअर फूट. किती? 40,000 फूट. किती? स्क्वेअर असू दे. आणि परत आणि काही शब्दात धरती तर 40,000 स्क्वेअर फूट. मग 40,000ला जर केला भागिले 10,000 जर केला तर म्हणजे आला किती? 4 फूट. किती? मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ना 4 फुटाची सरी करायची 10,000. बरोबर आलं? जरा गडबड झाली, जरा समजून घ्या. काय घ्या? 4 फूट झाली म्हणजे 4 फूट. 4 फुटामध्ये आपला अमिनो ऍसिड पडणार आहे 1 मिली. किती पडणार आहे? जमीन खराब होईल का? हो, नाही होणार. परंतु ह्या अमिनो ऍसिड गेल्यानंतर याच्या वासानं गांडूळ येणार आहेत आणि ही गांडूळ आपले जमीन सुधारणार आहेत. अमिनो ऍसिड वापरा, खूप पैशामध्ये बचत करा. असे नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी, बघण्यासाठी अंकुश पाटील ॲग्रो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपले व्हिडिओ शेअर करा. आणि बघा बांधवांनो, ही जी तंत्रज्ञान आहे, परमेश्वरानंच मला हे सगळी बुद्धी दिली आहे. मला हे सगळं जे गुरुनं सांगितलं आहे, माझे गुरु कुंडलिनी शक्ती योगाचे गुरु माझे नामदेव पाटील, आई सीता माता आणि जगदंबेच्या आशीर्वादाने हे सगळं कार्य चालू आहे. तुमच्या चरणासाठी हे सगळं जे आहे ते तुमच्या चरणावर असते. हे जे काही सगळं चांगलं आहे, जे सगळं आहे ते माझ्या गुरूंचं, आई सीता मातेंचं, आई वडिलांचं, आई जगदंबेचं आहे. व्हिडिओमधून काही चुकीचं बोललं असेल, कोणाबद्दल राग असेल, काही जणांची दुश्मनी असेल, सगळे अंकुश पाटलाचे आहेत. जय जवान, जय किसान. थांब.